नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LKP अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला इतिहासामध्ये काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघायचे आहेत। ते तुम्हाला स्पर्धा परीक्षा दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। 15 जानेवारी 1784 सर विल्यम जोन्स कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली गेली। त्यानंतर 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सती प्रथा बंदी कायदा केलेला आहे। 1856 लॉर्ड डलहौसी विधवा पुनर्विवाह कायदा केला आणि प्रयत्न करणारे जे होते ते ईश्वरचंद्र विद्यासागर लक्षात ठेवायचं आहे। 1835 लॉर्ड मेकॉले पाश्चात्य शिक्षण पद्धती सुरू केली। त्यानंतर काही महत्त्वपूर्ण अशी विद्यापीठ आहेत, त्यांची आपल्याला डेट्स लक्षात ठेवायचे आहेत। कोलकाता विद्यापीठाची जी स्थापना आहे 24 जानेवारी 1857 रोजी झालेली आहे। मुंबई विद्यापीठ याची जी स्थापना आहे 18 जुलै 1857 रोजी झालेली आहे। मद्रास विद्यापीठ 5 सप्टेंबर 1957 रोजी। आता काही उठाव लक्षात ठेवायचे आहेत बघा। वेल्लोरचा उठाव 1806, बरेलीचा उठाव 1816, बराकपुराचा उठाव 1824, कोळ्यांचा उठाव 1831। 1848 ते 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी याने संस्थाने खालसा केलेले आहे। लक्षात ठेवायचं, लॉर्ड डलहौसी संस्थाने खालसा करणारे इंग्रज अधिकारी लक्षात ठेवायचं आहे। 29 मार्च 1857 रोजी बराकपूर छावणी येथे 1857 उठावाची पहिली टिंगी पडलेली आहे। यामध्ये मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली लक्षात ठेवायचं आहे आणि त्यांनाच 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांड्यांना फाशी दिलेली आहे आणि ते पहिले हुतात्मा ठरलेले आहेत। त्यानंतर 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद येथे लॉर्ड कॅनिंगने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। त्यानंतर बघायचं 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद येथे लॉर्ड कॅनिंगने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। 1848 महात्मा फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा काढली। 1863 रोजी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केलेली आहे। 1865 मध्ये केशवपनाची पद्धत बंदीसाठी संप घडवून आणला। तर लक्षात ठेवायचं आहे, महात्मा फुले यांनी अतिशय महत्त्वपूर्ण असे काम केलेलं आहे। त्यानंतर कायमचा वारंवार विचारला जाणारा प्रश्न जो बघा, ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ 1882 रोजी लिहिलेला आहे। मर्च धोंडो केशव कर्वे यांचं पण महत्त्व अतिशय महत्त्वपूर्ण आहे बघा। यांनी विधवेशी लग्न केलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे। 1899 मध्ये पुण्यामध्ये विधवा आश्रम स्थापन केले। 1916 मध्ये भारतातील महिला विद्यापीठ स्थापन केलेलं आहे। यालाच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ असे म्हणतात। 25 सप्टेंबर 1951 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा राजीनामा दिला। डॉक्टर आंबेडकरांनी 4 वर्षे हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार केला होता बघा। 4 वर्ष हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार केलेला होता।